नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा, आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. प्रशासकीय विभागाचे नकाशे कसे ओळखायचे. बघा मित्रांनो, प्रशासकीय विभागाचे नकाशे, प्रादेशिक विभागाचे नकाशे आणि जिल्ह्यावरचे नकाशे या तीन घटकापैकी एका घटकावरती प्रत्येक पेपरला एक दोन नकाशे असतात, हमखास असतात. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण आता औरंगाबाद प्रशासकीय विभाग अभ्यासतोय. बघा मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला असा कोरा नकाशा दिला जातोय प्रशासकीय विभागाचा आणि तो ओळखण्यास दिला जातोय. 4 ऑप्शन असते, त्याच्यापैकी ज्याचं नाव दिलेलं आहे तो ओळखणं पडतो. तर आपण बघूया, हा आहेत औरंगाबाद प्रशासकीय विभाग. याच्यामध्ये जिल्हे किती आहेत? 8 जिल्हे आहेत एकूण, आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. जिल्हे बघून घेऊ आपण. एक औरंगाबाद, दुसरा जालना, तिसरा हिंगोली, चौथा परभणी, पाचवा नांदेड, 6वा लातूर, 7वा बीड आणि 8वा उस्मानाबाद. तर बघा, हा कोरा नकाशा आहे. कसा ओळखायचा आता बघूया आपण. हे नांदेडचं जे टोक आहे ना मित्रांनो, नांदेडचं हे टोक, तर याच्याहून हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे. तुम्ही सहजपणे ओळखू शकतात ह्या टोकावरून. हे टोक महत्त्वाचं आहे ओळखण्यासाठी. आणि पूर्वेला हे टोक नांदेडचं, आणि पश्चिमेला हे बीडचं हे टोक, आणि औरंगाबादचं ह्या जिल्ह्याचं हे मधातला हा गॅप, याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. ह्या गॅपवरून आणि ह्या नांदेडच्या या टोकावरून तुम्ही औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा नकाशा ओळखू शकता. वरती ते औरंगाबाद आहेत, पण हेच दोन टोक महत्त्वाचे आहेत, याच्यावरूनच ओळखला जातो. खास म्हणजे नांदेडच्या या टोकावरून ओळखले जातो. आता आपण अभ्यासतोय नागपूर प्रशासकीय विभाग. तर बघा, नागपूर प्रशासकीय विभागाचा कोरा नकाशा अशाप्रमाणे दिसतो. परीक्षेला अशाप्रमाणे नकाशा विचारला जातो. असा कलरफुल नकाशा दिलेला जात नाहीत, असा असतो कोरा. तर बघा, नागपूर प्रशासकीय विभाग कसा ओळखायचा. तर आपण आता जिल्हे बघून घेऊ एकदा. नागपूर प्रशासकीय विभागात कोणकोणते आहेत. तर बघा, नागपूर 1, भंडारा 2, गोंदिया 3, गडचिरोली 4, चंद्रपूर 5 आणि वर्धा 6. तर 6 जिल्हे आहेत एकूण. तर बघा, हे गडचिरोलीचं हे जे टोक आहे ना, हे या टोकावरून तुम्ही नागपूर प्रशासकीय विभागाचा नकाशा ओळखू शकता. आणि परत दुसरं टोक म्हणजेच हे बघा, हे चंद्रपूरचं हे जे टोक आहे ना, याच्यावरून तुम्ही हा नागपूर प्रशासकीय विभागाचाच नकाशा आहेत हे ठरवू शकता. हे दोन टोक महत्त्वाचे आहेत. बाकीचे एवढं साम्य दिसतं वरतून सर्व हे. पण हे गडचिरोलीचं टोक मित्रांनो आणि हे चंद्रपूरचं टोक, या दोन्ही टोकावरून तुम्ही ओळखायचा की हा नागपूर प्रशासकीय विभागाचा. बघा, हे टोक आणि हे टोक, हे दोनच टोक महत्त्वाचे आहेत. तर हे बघा, हे मुख्यालय आहेत नागपूर प्रशासकीय विभागाचं. म्हणजे वर उत्तरेला नागपूर प्रशासकीय विभागाचं मुख्यालय आहेत. केव्हा केव्हा परीक्षेला काय विचारले जातं, मुख्यालय कोणत्या दिशेला आहेत. मग दिशा दिल्या जाते, समजा दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम. तर हे लक्षात ठेवा तुम्ही की नागपूर प्रशासकीय विभागाचं मुख्यालय हे उत्तरेला आहेत विभागाच्या. हे बघा, हे उत्तरेला म्हणजे नागपूर जिल्हा हा येतो आणि हे मुख्यालय अभ्यासतोय पुणे प्रशासकीय विभाग. तर पुणे प्रशासकीय विभागाचा कोरा नकाशा बघा अशाप्रमाणे दिसतोय. अशाप्रमाणे नकाशा परीक्षेला विचारला जातोय. तर आता पुणेचे जिल्हे बघून घेऊ आपण कोणकोणते आहेत. तर बघा, पुणे 1, सातारा 2, सोलापूर 3, सांगली 4 आणि कोल्हापूर 5. तर पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती? 5 जिल्हे आहेत. तर आता बघूया आपण की पुणे प्रशासकीय विभागाचा नकाशा परीक्षेला दिला तर तो कशा प्रकारे ओळखायचा, म्हणजे असे कोणते विशेष टोक आहे त्याचे ओळखण्यासारखे. बघा, हा कोल्हापूर जिल्हा. तर कोल्हापूरचं हे टोक मित्रांनो, असं हे निमुळतं टोक, याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की हा पुणे प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे. आणि दुसरं म्हणजे सोलापूरचं हे टोक. ह्या टोकावरून तुम्ही हे दोन टोक लक्षात ठेवा, सोलापूरचं टोक आणि कोल्हापूरचं टोक. हे बघा, हे कोल्हापूरचं टोक आणि हे सोलापूरचं टोक. या दोन टोकावरून तुम्ही ठरवू शकता की पुणे हा प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे. बघा, हा त्रिकोणी आकाराचा नकाशा आहे. बघा, त्रिकोणी आकार दिसतोय ना, हा त्रिकोणी आकाराचा नकाशा आहे. हा मुख्यालय बघा पुणेचं उत्तरेलाच आहेत. हे पुणे आणि हे मुख्यालय. तर त्रिकोणी आकाराचा नकाशा आहे, सहजपणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोल्हापूरचं टोक आणि सोलापूरचं टोक. बघतोय की अमरावती प्रशासकीय विभागाचा नकाशा. हा कोऱ्या प्रकारचा नकाशा तुम्ही बघून घ्या. अशाप्रमाणे नकाशा दिला जातो परीक्षेला ओळखण्यासाठी. तर मुख्यालय बघा कुठं आहेत, हे माझा तिकडे सेंटरला थोडं पूर्वेकडे. तर आपण जिल्हे बघून घ्यावं. अमरावती विभागात किती आहेत प्रशासकीय विभागात. बघा, अमरावती 1 जिल्हा, दुसरा अकोला, तिसरा बुलढाणा, चौथा वाशिम, 5वा यवतमाळ. एकूण 5 जिल्हे आहेत. आणि हा नकाशा कशाप्रमाणे ओळखायचा, तर असे विशेष कोणते टोक आहेत ते ओळखण्यासाठी आपल्याला सोपे जातात. तर आपण बघूया. बघा, हा यवतमाळ जिल्हा, याचं हे दक्षिणेकडील टोक आणि हे आग्नेयेकडील टोक.
हे दोन टोक लक्षात ठेवा, हे दक्षिणेकडील आणि हे आग्नेयेकडील. आणि वरती अमरावती, तर अमरावतीचे हे दोन टोक, हे बघा हे दोन टोक अमरावतीचे. ह्या 4 टोकावरून मित्रांनो तुम्ही हा नकाशा ओळखू शकता. कोणता? यवतमाळचं एक टोक, यवतमाळचं दुसरं टोक, आणि परत म्हणजेच अमरावतीचं एक टोक आणि अमरावतीचं दुसरं टोक, हे टोक लक्षात ठेवा. अशाप्रमाणे आहे. बघतोय की नाशिक प्रशासकीय विभाग. तर बघा अगोदर जिल्हे कोणकोणते आहेत ते बघून घेऊया. एक नंदुरबार, दुसरा धुळे, तिसरा जळगाव, चौथा नाशिक आणि 5वा अहमदनगर. तर बघा हा कोऱ्या प्रकारचा नकाशा आहे. परीक्षेला असा नकाशा विचारला जातो, असा दिला जातो, असा कलरफुल दिले जात नाहीत. तर बघा कशा प्रकारे ओळखायचा. मित्रांनो नाशिक विभागाचा नकाशा ओळखण्यासाठी सहजपणे हे जे अहमदनगरचं टोक आहे ना, हे विशेष आहेत. हे बघा हे अहमदनगरचं टोक आहे ना, हे एकदम ओळखले जाते. आणि वरती हे नंदुरबारचं टोक, आणि हे इकडं बघा पूर्वेला जळगाव. तर बघा हे नंदुरबारचं टोक, हे जळगावचं टोक, हे नंदुरबारचं टोक आणि हे जळगावचं टोक. आणि विशेष सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा अहमदनगरचं टोक, लगेच लक्षात बसते. हे बघा हे असा आत गेलेला भाग, हा आत गेलेला भाग लक्षात ठेवा. आणि मुख्यालय बघा नाशिक जिल्हा हा, आणि मुख्यालय इथे येतं पश्चिमेला. दक्षिणेला बघा अहमदनगर आहे, आणि हे इकडे बघा हे जळगाव. नंतर उत्तरेला काय येतं? नंदुरबार. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येतात की या विभागाच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? तर दक्षिणेला अहमदनगर, उत्तरेला जळगाव, पश्चिमेला नाशिक, आणि इकडे बघा पूर्वेला जळगाव. आता आपण बघतोय की कोकण प्रशासकीय विभाग. मित्रांनो त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एक लाईक, तुमची एक चांगली कमेंट हे आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यामुळे सबस्क्राईब, लाईक करून घ्या. तर बघा आता बघूया आपण कोकण प्रशासकीय विभाग. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहेत मित्रांनो हे. याच्यावरती 1-2 मार्क फिक्स असतात प्रत्येक पेपरला. कशावर तरी नकाशा विचारला असतो. प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग, जिल्ह्याचा नकाशा असा काहीतरी दिलेलं असतं. तर कोकण प्रशासकीय विभाग बघा जिल्हे किती आहेत? 1 पालघर, दुसरा ठाणे, तिसरा रायगड, चौथा रत्नागिरी आणि 5वा सिंधुदुर्ग, 6वा मुंबई शहर आणि 7वा मुंबई उपनगर. तर एकूण 7 जिल्हे आहेत बघा. तर हा एकदम सोपा आहे नकाशा, तुम्ही सहजपणे ओळखू शकता. बाकी जे प्रशासकीय विभाग आहेत त्याचे नकाशे वेगळे आहेत. हा आणि चिंचोळ्या भागाचा नकाशा आहेत याला तर सहजपणे, आणि हा नकाशा विचारणारच नाही बहुतेक जवळपास, कारण की आयोगसुद्धा अवघड विचारत असतात, एवढं सोपं नाही विचारणार. आता आपण प्रशासकीय विभागांच्या जिल्ह्यांचा चढता आणि उतरता क्रम बघूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा महत्त्वाचं आहे परीक्षेला. अमरावती प्रशासकीय विभाग याच्यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. आता आपण प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ बघूया आणि क्षेत्रफळानुसार चढता आणि उतरता क्रम बघूया. बघा चढता व उतरता क्रम हा क्रम देखील परीक्षेला विचारला जातो की या विभागातील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा. तर बघा अमरावती प्रशासकीय विभाग जिल्हे आहेत एकूण 5. क्षेत्रफळ बघा 46,027 चौरस किलोमीटर आहेत बघा. यवतमाळ 13,582 चौरस किलोमीटर सर्वात मोठा जिल्हा आहे अमरावती प्रशासकीय विभागातील. क्षेत्रफळ किती आहे? 13,582 चौरस किलोमीटर. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे बघा यवतमाळ. दुसऱ्या क्रमांकाचा आहे अमरावती 12,210 चौरस किलोमीटर. तिसऱ्या क्रमांकाचा आहे बुलढाणा 9,661 चौरस किलोमीटर. आणि चौथ्या क्रमांकाचा आहे अकोला 5,429 चौरस किलोमीटर. आणि 5व्या क्रमांकाचा आहे बघा वाशिम 5,145 चौरस किलोमीटर. आणि हा आहे सर्वात लहान अमरावती प्रशासकीय विभागातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? वाशिम. सर्वात मोठा आहे यवतमाळ. यवतमाळचं क्षेत्रफळ 13,582 चौरस किलोमीटर. वाशिमचं आहे 5,145 चौरस किलोमीटर. आणि मित्रांनो बघा हा उतरत्या क्रमानुसार येतोय. हा उतरता क्रम आहे आणि खालीहून वरती गेलं तर चढता क्रम बनतोय. हे क्रम लक्षात ठेवा, परीक्षेला हे क्रम विचारले जाते. यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम हा उतरता क्रम झाला. आणि चढता क्रम कसा? वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ. आता आपण बघूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग. एकूण जिल्हे आहेत बघा 8 जिल्हे आहेत. क्षेत्रफळ आहेत 64,813 चौरस किलोमीटर. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातील. जिल्हे बघा बीड 10,693 चौरस किलोमीटर सर्वात मोठा जिल्हा. 2 नंबरचा आहे नांदेड
10,528 चौरस किलोमीटर. 3 नंबरचा आहे औरंगाबाद 10,107 चौरस किलोमीटर. 4 नंबरचा आहे जालना 7,718 चौरस किलोमीटर. 5 नंबरचा आहे उस्मानाबाद 7,569 चौरस किलोमीटर. 6 नंबरचा आहे परभणी 6,517 चौरस किलोमीटर. 7 नंबरचा आहे लातूर 7,157 चौरस किलोमीटर. मित्रांनो इथे थोडं खालीवर झालं आहे. हा लातूर वरही पाहिजे होता आणि परभणी थोडा खाली पाहिजे होता, समजून घ्या. 8 नंबरचा आहेत हिंगोली 4,524 चौरस किलोमीटर. हिंगोली बघा औरंगाबाद प्रशासकीय विभागातील सर्वात लहान जिल्हा आहेत. क्षेत्रफळ 4,524 चौरस किलोमीटर. सर्वात लहान जिल्हा हिंगोली आणि सर्वात मोठा जिल्हा आहेत बीड 10,693 चौरस किलोमीटर. सर्वात लहान सर्वात मोठा. आणि उतरता क्रम चढता क्रम बघून घ्या. बीड, नांदेड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली हा उतरता क्रम. चढता क्रम हिंगोली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, नांदेड, बीड. एकूण किती जिल्हे आहेत? 8 जिल्हे आहेत. तर औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं विशेष म्हणजे काय की क्षेत्रफळानुसार सुद्धा मोठा आहेत आणि जिल्ह्यानुसार सुद्धा मोठा आहेत. 8 जिल्हे आणि क्षेत्रफळानुसार सुद्धा. 2 नंबरचा जिल्ह्यानुसार मोठा कोकण विभाग आहेत, 7 जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकीय विभाग जिल्हे बघा किती आहेत? 6 जिल्हे आहेत. क्षेत्रफळ बघा 51,377 चौरस किलोमीटर. गडचिरोली सर्वात मोठा आहेत 14,412 चौरस किलोमीटर. 2 नंबरचा आहे चंद्रपूर 11,443 चौरस किलोमीटर. 3 नंबरचा आहेत नागपूर 9,892 चौरस किलोमीटर. आणि 4 नंबरचा आहेत वर्धा 6,309 चौरस किलोमीटर. 5 नंबरचा आहे गोंदिया 5,425 चौरस किलोमीटर. आणि 6 नंबरचा आहेत भंडारा 3,895 चौरस किलोमीटर. तर भंडारा हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागातील सर्वात लहान जिल्हा आहेत बघा. आणि सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली, सर्वात मोठा जिल्हा आहे 14,412 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहेत. तर चढता क्रम आणि उतरता क्रम लक्षात ठेवा. उतरता क्रम गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा. आणि चढता क्रम भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली. मित्रांनो तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास. नाशिक प्रशासकीय विभाग जिल्हे आहेत एकूण 5. क्षेत्रफळ आहेत 57,493 चौरस किलोमीटर. चढता आणि उतरता क्रम बघूया आपण आता. बघा सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. क्षेत्रफळ आहेत 17,048 चौरस किलोमीटर. हा सर्वात मोठा जिल्हा आहे नाशिक प्रशासकीय विभागातील सुद्धा आणि महाराष्ट्रातील सुद्धा. 2 नंबरचा जिल्हा आहे नाशिक. क्षेत्रफळ बघा 15,530 चौरस किलोमीटर. 3 नंबरचा आहे जळगाव 11,765 चौरस किलोमीटर. 4 नंबरचा आहे धुळे 8,095 चौरस किलोमीटर. 5 नंबरचा आहे नंदुरबार 5,055 चौरस किलोमीटर. नंदुरबार हा नाशिक प्रशासकीय विभागातील सर्वात लहान जिल्हा आहे आणि सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. तर चढता उतरता क्रम बघूया. उतरता क्रम बघा अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार. आणि चढता क्रम नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर. प्रशासकीय विभाग जिल्हे आहेत बघा 5 जिल्हे आहेत. क्षेत्रफळ आहेत बघा 57,275 चौरस किलोमीटर. आता जिल्हे बघूया आपण. पुणे 15,643 चौरस किलोमीटर सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे प्रशासकीय विभागातील. दुसरा नंबरचा आहे सोलापूर 14,895 चौरस किलोमीटर. तिसऱ्या नंबरचा आहे सातारा 10,480 चौरस किलोमीटर. चौथ्या नंबरचा आहे सांगली 8,572 चौरस किलोमीटर. 5व्या नंबरचा आहे कोल्हापूर 7,685 चौरस किलोमीटर. कोल्हापूर हा सर्वात लहान जिल्हा आहे पुणे प्रशासकीय विभागातील आणि सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे 15,643 चौरस किलोमीटर. आता चढता आणि उतरता क्रम आपण बघूया. उतरता क्रम काय आहेत पुणे प्रशासकीय विभागाचा जिल्ह्यांचा? पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. आणि चढता क्रम काय आहेत? कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे. कोकण प्रशासकीय विभाग जिल्हे आहेत एकूण 7 जिल्हे आहेत. क्षेत्रफळ आहेत बघा 30,728 चौरस किलोमीटर.
हा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहेत मित्रांनो. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. 64,000 क्षेत्रफळ आहेत आणि याचं किती सर्वात लहानचं 30,728 चौरस किलोमीटर. तर जिल्हे बघूया आपण. रत्नागिरी 8,208 चौरस किलोमीटर हा सर्वात मोठा जिल्हा आहे कोकण प्रशासकीय विभागातील. दुसऱ्या नंबरचा आहे रायगड 7,152 चौरस किलोमीटर. तिसऱ्या नंबरचा आहे पालघर 5,344 किलोमीटर. चौथ्या नंबरचा आहे सिंधुदुर्ग 5,207 चौरस किलोमीटर. आणि पाचव्या नंबरचा आहेत बघा ठाणे 4,214 चौरस किलोमीटर. सहाव्या नंबरचा आहेत मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर. आणि सर्वात लहान जिल्हा आहेत बघा कोकण प्रशासकीय विभागातील मुंबई शहर 157 चौरस किलोमीटर सर्वात लहान. सर्वात मोठा रत्नागिरी. बघा उतरता क्रम काय आहेत कोकण प्रशासकीय विभागाचा रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर. आणि चढता क्रम काय आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड. महत्त्वाचे आहेत मित्रांनो, कारण की परीक्षेला असे कोरे नकाशे दिले जातात. तर तुम्हाला मी सर्व कोरे नकाशे कोकण विभाग सोडून सर्व नकाशे एकत्रित दाखवलेले आहेत. तो कोकण प्रशासकीय विभागाचा चिंचोळ्या प्रकारचा नकाशा आहे, तो अगदी सोपा आहे, तो ओळखला जातो, तो शक्यतो परीक्षेला येतच नाहीत. या 5 प्रशासकीय विभागापैकीच 4 प्रशासकीय विभाग तुम्हाला दिले जातील आणि त्याच्यातून एक तुम्हाला ओळखण्यास सांगण्यात जातील. तर बघा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग असा दिसतोय. अमरावती बघा असा दिसतोय प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभाग अशा प्रकारे दिसतोय. नागपूर प्रशासकीय विभाग अशा प्रकारे दिसतोय आणि नाशिक प्रशासकीय विभाग अशा प्रकारे दिसतोय. तर बघा नाशिकला या टोकावरून ओळखायचं अहमदनगरच्या आणि नागपूरला या टोकावरून ओळखायचं छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद प्रशासकीय विभागाला नांदेडच्या या टोकावरून ओळखायचं. अमरावतीला या 4 टोकावरून ओळखायचं हे 2 आणि हे 2. आणि पुणे त्रिकोणी आकाराचा आहेत मित्रांनो, त्रिकोणी आकाराचा. तर हा लक्षात ठेवण्यासारखा एकदम सोपा. तर बघा अशा प्रकारचे हे नकाशे आहेत एकत्रित. तुम्हाला एकत्रित याच्यासाठी दावले की सर्व नकाशे तुम्हाला एकत्रित दिसल्यावर मग सर्व रंगीत नकाशे एकदाच बघूया आपण. औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा असा दिसतोय, नाशिक विभागाचा असा दिसतोय, कोकण प्रशासकीय विभागाचा असा नकाशा दिसतोय, नागपूर प्रशासकीय विभागाचा अशा प्रकारे दिसतोय, अमरावतीचा हा आहेत आणि पुणेचा हा आहेत. तर बघा सर्व बघून घ्या. अशा प्रकारे हे 6 प्रशासकीय विभागाचे नकाशे आहेत.